आणि मुख्यमंत्री जबाबदार असतील। बरोबर आहे। जबाबदार नेमकं कोण हे दाखवून देण्याचा सुषमाताई आपण प्रयत्न केला, मात्र पुढे मी नवनाथ जी आपल्याकडे येतो। अचानकपणे भाजपच्या नेत्यांनी मनसैनिकांची थेट पहलगाम मधल्या दहशतवाद्यांशी केलेली तुलना, दुसरीकडे वारसदाराचा मुद्दा, नंतर माहीम दर्गा, निशिकांत दुबेचं ज्या प्रकारचं बेताल वक्तव्य आहे, त्याचप्रमाणे निरहुआ हा जो अभिनेता आहे तो महाराष्ट्रामध्ये राहून मला बाहेर तर काढून दाखवा असं ज्यावेळेला आव्हान देतो, त्यावेळेला पुन्हा एकदा मराठी विरुद्ध हिंदी हा वाद आम्हाला पाहायला मिळतो। ज्या प्रकारे आता सुषमाताई म्हणाल्या की मुख्यमंत्र्यांनी एक ठोस भूमिका घ्यावी, उपमुख्यमंत्र्यांनी दोन्ही देखील ठोस भूमिका घ्यावी, सरकार काय करतंय? विशालजी, निशिकांत दुबे यांनी जी भूमिका मांडली त्याचा भारतीय जनता पार्टी निषेध करते। निशिकांत दुबे यांचं मत हे त्यांचं वैयक्तिक मत आहे, भारतीय जनता पार्टीचं त्याच्याशी काही देणं घेणं नाही। उलट अशा पद्धतीचं वक्तव्य मराठी माणसाच्या विरोधात आणि महाराष्ट्राच्या विरोधात, महाराष्ट्रामध्ये काय कुठेही खपवून घेतलं जाणार नाही। मराठीचा अभिमान आणि मराठीचा स्वाभिमान जपण्याचं काम सातत्यानं भारतीय जनता पार्टीने केलंय। माय मराठी सगळ्यात जास्त सेवा जर कोणी केली असेल तर ते भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात देवेंद्रजी फडणवीस यांनीच केलंय। मग ते मराठीला पहिलं विद्यापीठ स्थापन करणं असेल किंवा मराठी भाषेला अभिजात दर्जा देणं असेल, या सगळ्याबद्दल भारतीय जनता पार्टीची भूमिका अतिशय स्पष्ट आहे। निशिकांत दुबे यांनी जे वक्तव्य केले हे त्यांचं वैयक्तिक वक्तव्य आहे। महाराष्ट्राचा आणि मराठी माणसाचा अपमान महाराष्ट्रात कधीही सहन केला जाणार नाही। मराठीची अस्मिता ही जपलीच पाहिजे। या देशामध्ये पहिल्यांदा हिंदवी स्वराज्य स्थापन झालं पाहिजे, याची पहिल्यांदा शपथ कोणी घेतली असेल तर मराठी माणसानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने घेतली आहे। त्यामुळं मराठी आणि महाराष्ट्राची अस्मिता जपणारा भारतीय जनता पार्टी आहे। निशिकांत दुबे कितीही म्हणत असतील की महाराष्ट्राचा जीडीपी कमी आहे, पण महाराष्ट्राचं योगदान देशामध्ये सर्वाधिक आहे। महाराष्ट्र हा गुजरात पेक्षा देखील पुढे आहे आणि महाराष्ट्राचं योगदान एकूण राष्ट्राच्या आणि देशाच्या उभारणीसाठी सगळ्यात महत्वाचा आहे आणि मोठा आहे। त्याबद्दल भारतीय जनता पार्टीला अभिमान आहे। परंतु ज्या पद्धतीनं हिंदीच मराठीच बोललं पाहिजे, मराठीची सक्ती असली पाहिजे, यासाठी ज्या पद्धतीनं गुंडगिरी सुरू आहे, ज्या पद्धतीनं मारहाण केली जाते, त्या मारहाणीचा देखील निषेध भारतीय जनता पार्टी करते। परंतु उभाटा गट हे सिलेक्टिव्ह पद्धतीनं वागतंय। या अशा पद्धतीनं मारहाणीचा ते निषेध करणार आहेत का? दुसरा प्रश्न तुम्ही आशिषजी शेलार यांच्याबद्दल विचारला। आशिषजी शेलार यांनी आज देखील भारतीय जनता पार्टीची विधानसभेमध्ये स्पष्ट भूमिका मांडली की ज्या पद्धतीनं दुबे यांचं वक्तव्य आलंय त्या वक्तव्याचा देखील त्यांनी निषेध केला। परंतु जर का तुम्ही भाषा विचारून कुणाला मारहाण करत असाल तर ते मारहाण देखील समर्थनीय नाही। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाने आणि घटनेने आपण इथे राहतोय, त्यामुळे प्रत्येकाला कुठेही राहण्याचा अधिकार आहे। तुम्ही भाषेच्या नावावर जर का मुजोरी करत असाल, मारहाण करत असाल, बळजबरी करत असाल तर ती देखील चुकीची आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान ते आपल्याला करण्यासाठी मुभा देत नाही। बरं नवनाथजी, एका बाजूला